नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही स्क्रीनवर जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की जर जॉमेट्रीला आपल्याला 40 पैकी 40 जर मार्क पाहिजे असतील, तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला बघा, जॉमेट्रीला 40 पैकी 40 जर पाहिजे असेल, तर आपण इथं ट्रिग्नोमेट्रीला स्किप करू शकत नाही. ठीक आहे? तर ट्रिग्नोमेट्री तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे. आता फक्त हे 40 पैकी 40 मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे का? नाही आहे. पण ज्यांना ॲव्हरेज स्कोर पण करायचा आहे, त्यांच्यासाठी पण ट्रिग्नोमेट्री फार हेल्पफुल होणार आहे किंवा ट्रिग्नोमेट्री त्यांना इथं व्यवस्थित मदत करणार आहे. ठीक आहे? तर ट्रिग्नोमेट्रीला काही घाबरण्याचं कारण नाही आहे. ट्रिग्नोमेट्रीचे जे फॉर्म्युले आहेत, जे आपण साइन कॉस थिटा डिफाईन करतो किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज डिफाईन करतो किंवा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज डिफाईन करतो, ह्याच्यावरच आपले क्वेश्चन सगळे फ्रेम होणार आहेत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात की आपले क्वेश्चन्स हे कसे सॉल्व्ह होणार आहेत. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण मार्च 2025 मध्ये जेवढे ट्रिग्नोमेट्रीचे प्रश्न विचारले होते, ते आपण सगळे सॉल्व्ह करण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही. हा फर्स्ट क्वेश्चन काय आहे? आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरन ट्रिपलेट. आता आपण पायथागोरन ट्रिपलेट कसा काढतोय हे दिलेले त्यात ABCD यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे? तर हा आपला पायथागोरन ट्रिपलेट आहे. हा कसा काय पायथागोरन ट्रिपलेट आहे? तर आपण काय करतो, आता आपल्याकडे साईड्स आहेत 3, 4, 5. आपण याच्यामध्ये सर्वात मोठी बाजू बघतो. सो सगळ्यात मोठी बाजू कुठली आहे? 5 आहे. 5चा स्क्वेअर करा. किती येणार? 25. 5चा स्क्वेअर 25. आता राहिलेले दोन साईड्स कुठले आहेत? 3 आहे, त्याचा स्क्वेअर करा. दुसरा नंबर कुठला? 4. 4चा पण स्क्वेअर करा. तर आपल्याला माहिती आहे 3चा स्क्वेअर 9 येतो आणि 4चा स्क्वेअर किती येतो? 16. दोन्ही ॲड जर केल्यात 9 + 16 विच गिव्स यू 25. तर बघा, जे बिगेस्ट साईड आहे ह्याचा स्क्वेअर 25, राहिलेल्या दोन जे टर्म्स होते त्या दोघांचा स्क्वेअर करून आपण सम केलं, ते पण 25 आलं. म्हणजे हा आपला झाला पायथागोरन ट्रिपलेट. ह्याप्रमाणे कोणतेही तुम्ही पायथागोरन ट्रिपलेट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे? तर राहिलेले 3 जे ऑप्शन आहेत हे आपले पायथागोरन ट्रिपलेट नाही आहेत. ठीक आहे? तुम्ही चेक करू शकता. बघा, 10चा स्क्वेअर करा. 10चा स्क्वेअर किती येतो? 100. ओके? राहिलेले दोन बाजू कुठले आहेत आपले? 1चा स्क्वेअर 1, 5चा स्क्वेअर 25. तरी 1 + 25 किती येणार? 26. आणि ह्या जर बाजूला 100 आहे. ओके? ह्या बाजूला 100 आहे. हे दोन्ही पण इक्वल नाही आहेत. त्यामुळे हा पायथागोरन ट्रिपलेट नाही आहे. हा पण पायथागोरन ट्रिपलेट नाही आणि हा पण पायथागोरन ट्रिपलेट नाही आहे. ठीक आहे? ह्याप्रमाणे तुम्ही पायथागोरन ट्रिपलेट फाइंड आउट करू शकता. हा क्वेश्चन आहे. अँगल मेड बाय अ लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज 30 डिग्री. फाइंड द स्लोप ऑफ दॅट लाईन. हा प्रश्न ॲक्च्युअली स्ट्रेट लाईनमधला प्रश्न आहे. पण इथं पण ट्रिग्नॉमेट्रीशी आपण रिलेट करतो, कारण बघा, जेव्हा एखादा स्ट्रेट लाईन आहे तो एक्स ॲक्सिसला अँगल तयार करतो. म्हणजे जर ग्राफिकली तुम्ही जर बघितलं तर ते असं दिसेल. ठीक आहे? तर एक आपला लाईन आहे, तो एक्स ॲक्सिसला 30 डिग्रीमध्ये अँगल करतोय. समजा असं करतोय 30 डिग्रीमध्ये. ओके? तर आपल्याला ह्या लाईनचं स्लोप फाइंड आउट करायचं आहे. तर ह्या प्रकारचे क्वेश्चन आपण काय करू शकतो? ह्याचा फॉर्म्युला आहे स्लोप फाइंड आउट करण्याचा. स्लोप m इज इक्वल टू टॅन थिटा. ज्यावेळेस पण आपल्याला अँगल दिले असतात बघा, अशा अँगल्स देतात आणि आपल्याला स्लोप विचारतात, त्या सगळ्या केसमध्ये हा फॉर्म्युला यूज करा. m इज इक्वल टू टॅन थिटा. तर आपल्या थिटाची व्हॅल्यू किती दिली आहे? आपल्याला 30 डिग्री दिली आहे. तर पुट करा टॅन 30 डिग्री. आणि टॅन 30 आपल्याला माहिती आहे किती? तो 1/√3. ओके? म्हणजे ह्या लाईनचा स्लोप किती किती झालं? 1/√3. हा प्रश्न 2 मार्काला विचारला आहे. तर मी क्वेश्चनमध्ये पण वाचू शकता बघा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 मार्काला दिलेले आहे. ठीक आहे? तर आपल्याला हा पण 2 मार्काला विचारलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन जर बघितला तुम्ही, ठीक आहे, हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. काय? एन ऑब्झर्वर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री. बघा, इथे ट्री आहे, हे ट्री आहे. ठीक आहे? इथून हा ऑब्झर्वर थांबला, इथं हा ऑब्झर्वर आहे. ठीक आहे? तर ऑब्झर्वरचं डिस्टन्स किती आहे? 10 मीटर आहे. तर ग्राफ आपल्या डायग्राममध्ये पण दिलेला आहे. आणि तो काय करतोय की झाडाच्या टॉपला बघतोय. हा व्यक्ती इथून काय करतोय? झाडाच्या टॉपला बघतोय. त्यावेळेस हा जो अँगल आहे,
हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा दिला आहे, 60 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं, फाइंड द हाईट ऑफ द ट्री. ठीक आहे, हाईट ऑफ द ट्री आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते आपण हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. समजा हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन नसेल तरी आपल्याला काय करावं लागेल, फ्रंट साईड आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ह्या केसमध्ये सांगतो tan 60चा फॉर्म्युला यूज करा. tan 60 आपल्याला tan म्हणजे माहिती आहे, tan म्हणजे काय असतं, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड काय आपल्याकडे AB आणि ॲडजस्टंट साईड किती आपल्याकडे BC. तर tan 60 आपल्याला माहिती आहे √3 येतो आणि हा AB आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि BC पण दिलं आपल्याला, BC किती दिलं, 10 मीटर दिलं, 10. या 10ला इकडे पाठवा. तर एबीची व्हॅल्यू किती येणार, 10 इंटू √3. पण आपला √3ची व्हॅल्यू पण त्यांनी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. ठीक आहे, तर 10 इंटू 1.73 विच इज इक्वल टू AB. ह्या 10ने जर 1.73ला मल्टिप्लाय केलं तर किती हे 17.3 मीटर. हे सगळं युनिट मीटरमध्ये दिलं आहे, 10 मीटर दिलं आहे बरं का. ठीक आहे, म्हणजे या ट्रीपासून त्या माणसाचं अंतर 10 मीटर आहे. तर आपल्याला हाईट ऑफ ट्री फाइंड आउट करायचं आहे. तर हाईट ऑफ ट्री किती आपल्याकडे इथे, हाईट ऑफ ट्री इज 17.3 मीटर. ठीक आहे, आता हे झालं रेग्युलर प्रमाणे. जर परीक्षेत ॲक्टिव्हिटी बेस जर विचारलं नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. आता ॲक्टिव्हिटी बेसने आपण जाऊयात. आता फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे tan थीटा. tan थीटा इज इक्वल टू वॉट, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. अपोजिट किती आपल्याकडे AB, इथे AB टाका, AB. ठीक आहे, tan 60ची व्हॅल्यू किती आहे, √3. इथं पुट करा. ओके, बघा ह्या इक्वेशनमध्ये काय येणार आहे, tan 60ची व्हॅल्यू आपण इथं पुट करतो. tan 60 इथं पुट करणार आपण, म्हणजे हे इक्वेशन 1 कसं होईल आपलं, AB अपॉन BC इज इक्वल टू √3. नंतर मी काय केलं बघा, इथं ह्या स्टेपला BCला इकडे पाठवलं आहे. कारण हा BC डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो इकडे जर गेला तर न्यूमरेटरला जाईल. ठीक आहे, हा BC इकडे गेला आणि BCची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. BC किती दिलं आपल्याला बघा, डायग्राममध्ये जर बघितलं तर BC इक्वल टू 10 मीटर आहे. तर 10 आपण इथं पुट करू शकतो, 10 √3. आणि √3ची व्हॅल्यू पण आपल्याला दिलं आहे 1.73. तर 10 इंटू 1.73 इज इक्वल टू 17.3 मीटर. ओके, तर ह्याप्रमाणे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. खाली विचारलं ते अजून काय म्हटलं की हाईट ऑफ द ट्री इज, हाईट किती झालं आहे, ट्रीची हाईट 17.3 मीटर. ठीक आहे, ह्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी बेसचे आपण क्वेश्चन इझिली अटेम्प्ट करू शकतो. एक लक्षात ठेवा, हा जो ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री आहे ह्याच्यामध्ये डायग्राम नीट ड्रॉ करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय, खालून आपण वर बघतो. ठीक आहे, म्हणजे हा अँगल आपला क्रिएट होतो. आता अँगल ऑफ डिफ्रेशन जर त्यांनी विचारलं आपल्याला तर कसं होतो, हा ऑब्झर्वर टॉपला असतो, तो खाली काहीतरी पाहत असतो. समजा खाली काहीतरी गाडी आहे, इथे गाडी आपण सपोज करू, तर ऑब्झर्वर हा वरून इकडं खाली बघतो, तर त्यावेळेस इथं अँगल क्रिएट होतो बरोबर. हा अँगल क्रिएट होतो आणि हा अँगल क्रिएट होतो म्हणजेच काय, तो हा अँगल असतो, कारण हे दोन्ही पण कसे असतात, अँगल सेम असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अँगल ऑफ डिप्रेशन जर विचारलं असेल तर ऑब्झर्वर वर असतो आणि अँगल ऑफ एलिव्हेशनच्या केसमध्ये ऑब्झर्वर हा खाली असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे क्वेश्चन दिलं आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन दिला इन द फिगर गिवन बिलो, फाइंड RS अँड PS. म्हणजे आपल्याला ह्या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या, हे आणि हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तर इथे 90 डिग्री दिसतो. हे जे अँगल आहे हे अँगल 30 डिग्री आहे, म्हणजे ऑफकोर्स हे अँगल किती असणार आपला, हा अँगल आपला असणार आहे 60 डिग्री असणार आहे. ओके, तर हा 30 डिग्री झाला आणि हा 60 डिग्री झाला. ओके, तर बघा इथे दोन पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. एक तर इथे तुम्ही पायथागोरसचा थेरम पण अप्लाय करू शकता, ही बाजू काढून, किंवा ही बाजू काढा परत पायथागोरस अप्लाय करा, किंवा sin 60चा वापर करा आणि sin 30चा वापर करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर आपण काय करतो, आधी मी इथं बघा हा 30 आहे. ठीक आहे, इथं अँगल आपला 30 डिग्री झालेला आहे. ह्याच्यासमोर कोण आहे, RS आहे. ठीक आहे, तर साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय तो साईन थिटा किंवा साईन 30 डिग्री. साईन म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, यस म्हणजे समोरील बाजू असं लक्षात ठेवायचं. यस म्हणजे काय, ह्या अँगलच्या समोरील बाजू असं लक्षात ठेवायचं. तर 30 डिग्रीच्या समोर कोण आहे आपला RS. RS डिवाइड बाय हायपोटेनस काय आपला RP. ओके, तर आपला RS आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. RS आपल्याला दिलेला आहे
ठीक आहे. सॉरी, आर एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर आर एस आपला राहू दे इथे. आणि आर पी आपल्याला किती दिलं आहे 12. आणि साईन 30 म्हणजे किती आहे आपला 1/2 येतो. ठीक आहे. तर साईन बघा, साईन 0, 30, 45, 60, 90 हे व्हॅल्यूज कसे आहेत? साईन 0, 0, साईन 30 1/2, हा 1/√2, हा किती येतो √3/2 आणि साईन 90 किती येतो 1. आणि कॉस्टला ह्याच्या रिव्हर्समध्ये आपण लिहितो, हे तुम्हाला कदाचित माहिती असेल. तसं त्यातला साईन जो 30 तो 1/2 आहे, ह्या 12ला मी इकडे पाठवतो. हा 12 डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो जर इकडे गेला तर कुठे जाईल? तो न्यूमरेटरमध्ये जाईल. ठीक आहे. आपण जेव्हा एखाद्या टर्मला शिफ्ट करतो, म्हणजे एका साईडहून दुसऱ्या साईडला पाठवतो, डिनॉमिनेटरला असेल तर न्यूमरेटरला जातो, आणि न्यूमरेटरला असेल तर तो डिनॉमिनेटरला जातो. 2 1 जा 2, 2 6 जा 12. तर आर एस जो आहे आपला आहे, आर एस तो येतो 6 येतो. आपला आर एस हा 6 मिळालेला आहे. ठीक आहे. तर आपण आता काय करू शकतो? पी एस फाइंड आउट करा. पी एस पण तुम्ही ह्या पद्धतीने किंवा पायथागोरस थेरमचा यूज करू शकता. आता बघा, ही बाजू पण आपल्याला मिळालेली 6, ही आपल्याकडे 12 आहे, ही बाजू 6 आहे. तर ही बाजू आपण काढू शकतो पायथागोरसचा थेरमचा वापर करून, किंवा हे जर नको असेल आपल्याला तर तुम्ही काय करू शकता? साईन 60 वापरायचं. साईन 60, परत साईन 60 म्हणजे काय? तो आपला अपोजिट म्हणजे समोरील बाजू. समोरील बाजू किती आहे? पी एस. आणि हायपोटेनियस किती आहे आपला? पी आर. पी आर घ्या किंवा आर पी घ्या, काय फरक पडत नाही. तर आपला पी एस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तसं राहू दे. पी आर आपल्याला दिला आहे 12, आणि साईन 60 किती येतो? साईन 60 आपला येतो √3/2. म्हणजे परत 12ला जर मी इकडे पाठवलं तर काय होणार? तो हा 12 जर इकडे आला तर काय होणार? तो डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरला जाईल, म्हणजे तो वर येईल 12 विच इज इक्वल टू पी एस. परत बघा, तुम्ही ते 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 6 जा 12, तर किती येणार आहे? 6√3 विच इज इक्वल टू पी एस. ठीक आहे. जे पी एसची व्हॅल्यू किती मिळालेली आपल्याला? 6√3. ह्याप्रमाणे जर तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिला असेल, एखादा अँगल 30 किंवा 60 दिला जर असेल, तर आपण तिथं काय करू शकतो? साईन 30 किंवा कॉस 30 किंवा साईन 60 किंवा कॉस 60 ह्या फॉर्म्युलांचा वापर करून आपण काय करू शकतो? हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही आत्तापर्यंत एक ऑब्झर्वेशन केलं असेल की सगळं आपण बेसिकमध्येच चाललं आपलं. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम जे फॉर्म्युले वापरलेले आहेत, त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचे फॉर्म्युले वापरलेले आहेत, किंवा आपले जे साईन कॉस टॅनचे जे अँगल्स आहेत ह्याच्यावरनं फॉर्म्युले आपले एक्झाम्पल्स तयार होताना दिसत आहेत, किंवा पायथागोरसवरनं आपले फॉर्म्युले किंवा आपले एक्झाम्पल्स हे तयार होताना आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. आपण थोडंसं मूव्ह करू. हा एक क्वेश्चन आहे. हे सर्व क्वेश्चन बघा मार्च 2025 किंवा फेब्रुवारी 2025 म्हणा तुम्ही, ह्या प्रश्नपत्रिकेतले विचारलेले प्रश्न आहेत. तर हे एकूण जर प्रश्नाचं काउंट जर तुम्ही केलात तर जवळपास 9 ते 11 मार्क हे ट्रिग्नॉमेट्रीवर आपल्याला मिळतात. ठीक आहे. हे सगळे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. तर नेक्स्ट जर क्वेश्चन बघितला तर याच्यामध्ये काय? साईन थिटा दिले आपल्याला 11/16 दिले, आणि काय विचारलंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा युझिंग ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी म्हणून सांगितले. तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिकची आयडेंटिटी कुठली आहे? साइन आणि कॉसच्या संदर्भातली ही आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बघा, ह्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहू शकता. तर तुम्हाला फक्त साइन स्क्वेअरची व्हॅल्यू जर पाहिजे असेल, ह्या कॉस स्क्वेअरला इकडे शिफ्ट करा, किंवा फक्त जर कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे असेल तर ह्या साइन स्क्वेअरला तुम्ही इकडे शिफ्ट करू शकता. तर आपल्याला आता काढायचं आहे कॉस थिटा फाइंड आउट करायचं आहे. ओके. त्यांनी स्पेशली ते सांगितलं आहे ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे. आपल्याकडे एकूण ट्रिग्नॉमेट्रिकचे 3 आयडेंटिटीज आहेत. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. दुसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. नंतर आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर आहे. हे 3 आयडेंटिटीज आपल्याकडे आहेत. ठीक आहे. त्यापैकी आपल्याला साईनची व्हॅल्यू दिली आणि कॉस जर विचारले असेल तर ही आयडेंटिटी आपण वापरली पाहिजे. आता साईन थिटाची व्हॅल्यू तिने दिली 11/16 दिले, ह्याचा स्क्वेअर करायचा आहे प्लस कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर 11चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. काय तो 11चा स्क्वेअर? 121. ओके. 61चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे का? 61चा स्क्वेअर तुम्हाला काढावा लागेल, तो येतो 3721 प्लस इक्वेशन मी आहे तसं लिहून ठेवले. ठीक आहे. तर आपल्याला आता कॉस थिटाची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे ऑफकोर्स आपल्याला ह्या टर्मला काय केलं पाहिजे? राईट साईडला शिफ्ट केलं पाहिजे, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय? 1 - 121/3721
3721 येईल. ठीक आहे. आपण इथं काय केलं पाहिजे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे. ओके. तर या 3721 1ला जर मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 3721 असेल. या 1ने जर 121ला मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 121 डिवाइड बाय 3721. ठीक आहे. ह्याच्यामधून आपल्याला 121 मायनस करायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यामधून 121 जर सबट्रॅक्ट केलं तर किती येईल, 3600 डिवाइड बाय 3721. ही झाली कशाची व्हॅल्यू, ही झाली कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. ठीक आहे. तर आपल्याला काय पाहिजे, फक्त आपल्याला पाहिजे कॉस थिटाची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. तर आता बघा, कॉस स्क्वेअर थिटा आपण काढले. ओके. 3600 अपॉन 3721 याचा स्क्वेअर रूट जर काढलं तर कॉस थिटावर स्क्वेअर रूट जर काढलं तर काय येईल, हे प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3600 डिवाइड बाय 3721. तर 3600 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 60चा स्क्वेअर रूट आहे. आणि ह्या तर आपण ऑलरेडी आत्ता बघितलं, 3721 कशाचा आहे, 61. तर कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे काय येणार आहे, प्लस मायनस 60 अपॉन 61. तुम्ही प्लस मायनस घेतलं पाहिजे कारण आपण इथं स्क्वेअर आहे, आपण स्क्वेअर रूट काढतोय. ओके. त्यामुळे कॉस थिटाची व्हॅल्यू किती येणार, 60 अपॉन 61. ठीक आहे. हा बघा तुमचा हॉट क्वेश्चन आहे, तो 3 मार्काला विचारलं, एकच सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. जास्त मार्क जाण्याची प्रोबॅबिलिटी इथेच असते. तर बघा, हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज असं आपल्याला क्वेश्चन आहे. काय सांगितलं त्यांनी ह्या क्वेश्चनमध्ये की व्हेरीफाय, हे जे 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आहेत आपल्याला व्हेरीफाय करायचं. ठीक आहे. तर आपण हे 1 बाय 1 व्हेरीफाय करूयात. ओके. तर फर्स्ट जो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय करणे म्हणजेच काय, इट इज ॲज गुड ॲज अ प्रूव्ह दॅट, म्हणजे हा प्रूव्ह दॅट सारखा असतो. अँगल किती दिले आपल्याला इथे, 30 डिग्री दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके. तर मी काय करतो, ह्या केसमध्ये LHS घेतो, लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड काय आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे. ओके. तर यामध्ये आपण काय करू, थिटा इज इक्वल टू 30 पुट करू. तर हा झाला साइन स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 30. ओके. तर साइन स्क्वेअर 30 किती येतो, 1/2. साइन 30 किती आपला 1/2 स्क्वेअर असल्यामुळे मी त्याला स्क्वेअर टाकलं, प्लस कॉस 30 किती आहे आपला √3/2 आहे, त्याचा पण स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. तर काय येणार बघा, 1चा स्क्वेअर केला तर 1, ह्या 2चा स्क्वेअर जर तुम्ही केला तर 4, √3चा स्क्वेअर केला तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, 3 डिवाइड बाय 2चा स्क्वेअर 4. हिअर वी कॅन सी द डिनॉमिनेटर इज सेम. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपण दोन्ही टर्मची ॲडिशन करतो, 1 + 3 किती येणार 4. 4 अपॉन 4 जर केला तर आन्सर किती येईल 1. बघा, हे RHS आहे, दिस इज अवर RHS. ठीक आहे. म्हणजे ही फर्स्ट प्रॉपर्टी आपली काय झालेली आहे, व्हेरीफाईड झाली, म्हणजे फर्स्ट ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आपली व्हेरीफाय झाली. असं तुम्ही सेकंड पण सॉल्व्ह करू शकता. बघा, सेकंड काय आपलं 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. ओके. तर पुट करूयात आपण, परत LHS घ्या, 1 + tan स्क्वेअर थिटा. ओके. आपल्या थिटा म्हणजे किती, 30 डिग्री आहे, तर पुट करा 1 प्लस. ओके. आता tan 30 किती आपला 1/√3. ओके. याचा स्क्वेअर करा, तर इथं हे 1 + 1चा स्क्वेअर जर केला तर 1, √3चा स्क्वेअर केला तर 3 येतो. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, इथं काय नाही की डिनॉमिनेटरमध्ये 1 असतो, 1 × 3 3 प्लस 1 × 1 1 आणि 1 × 3 किती येणार 3. सो किती येणार हे 4/3. ओके. हा 4/3 झाला. हे झालं आपलं लेफ्ट हँड साईड. आता आपण RHS बघूत. RHSला आपल्याकडे काय येतं, sec स्क्वेअर थिटा. ओके. परत 30 पुट करू तिथं, sec स्क्वेअर थिटा. तुम्हाला आता सेकची व्हॅल्यू जर माहिती नसेल तर सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे. मग ह्याला तुम्ही कॉसमध्ये येणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर 30. ओके. सो येणार 1 अपॉन कॉस 30 म्हणजे किती आपला √3/2, याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर करा. 1 अपॉन √3चा स्क्वेअर जर केला तर 3 येतो, 2चा स्क्वेअर केला तर 4 येतो. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, हा कुठं जाणार वर,
न्यूमरेटरमध्ये जाईल. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, हा कुठे जाणार, वर न्यूमरेटरमध्ये जाणार आहे. तर हा न्यूमरेटरमध्ये गेला. ओके, न्यूमरेटरमध्ये गेल्यामुळे हा काय झाला आपला 4/3. तर बघा LHS ची व्हॅल्यू पण 4/3 आहे आणि RHS ची व्हॅल्यू पण किती आपली 4/3 आहे. तर तुम्ही काय म्हणू शकता, हेन्स द प्रॉपर्टी किंवा हेन्स द ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी इज व्हेरीफाईड असं म्हणू शकता. ठीक आहे, अशाच प्रकारे तुम्ही थर्ड सुद्धा ह्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे आपण मार्च 25 मध्ये जेवढे ट्रिग्नोमेट्रिकचे 9 ते 11 मार्काला जे प्रश्न विचारतात त्या सर्व प्रश्नांचं आपण सोल्युशन फाइंड आउट केलंय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूत की मार्च 24, ठीक आहे, मार्च 24 आपण काय करू, मार्च आणि जर जुलै 24 हे दोन्ही क्वेश्चन पेपरचे आपण सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या 10वीचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे हा शेअर करा की जेणेकरून ट्रिग्नॉमेट्रीचा जो अवघड वाटतो विद्यार्थ्यांना पार्ट हा मी इझी करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर अशाच प्रकारे अजून आपण नवीन नवीन ट्रिक्स बघणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा जो कॉन्सेप्ट आहे तो इझी वाटणार आहे. ठीक आहे, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांकडे शेअर करा आणि आम्हाला मोटिवेट करा.